आता एक सांगा, कोण कोण ही गावठी भाजी खायला आहे त्यांना कमेंट नक्की करा। कढईत टाकायचं तेल, त्यात टाकायची राई आणि राईला सोबती टाकायचं जिरं आणि राई जिरं तडतड तडतड करायला लागलं की त्यात टाकायचा कांदा। कांदा रुसू नये म्हणून सोबत टाकायचं मीठ। आलटून पलटून झालं की टाकायची हिरवी मिरची आणि हिरवी मिरची शांत झाली की टाकायचं हिरवं टमाटर। हिरव्या टमाट्याला सोबती करायची हळद आणि सारं शांत झाले की लगेच पाणी टाकायचं 1 ग्लास भरून। ज्याच्यासाठी चालू होती एवढी तयारी ती आहे हरभऱ्याची भाजी आणि सोबत त्याला बेसन। घ्या त्याला आता एकत्र करून आणि पाणी हसायला लागलं की त्यात टाकून द्या हे हरभऱ्याची भाजी आणि बेसन आणि गद गद हलवून घ्या। हलवणं झालं की झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्या। आता इकडे फोडणीची तयारी करूया। कढईत टाकलं तेल, त्यात टाकला लसूण। लसूण रुसू नये म्हणून त्यात टाकली लाल मिरची। झाल्या त्यांच्या आता उड्या मारणं की लगेच टाकून द्या हरभऱ्याच्या भाजीवर। बनली आता भाजी, घ्या खाऊन गरमागरम, मग करा आणि खा। ज्यांनी कोणी ही भाजी खाल्ली असेल त्यांनी कमेंट नक्की करा।